गेल्या 2 वर्षांच्या अल्पावधीतच नाशिक जिल्ह्यासह शेजारील गुजरात राज्यामध्ये कामगारांच्या हक्कासाठी आणि कष्टकरी समाजाच्या न्यायासाठी सातत्यानं संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवर्तन कामगार सेनेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मंगळवारी 7 एप्रिलला सातपूर या ठिकाणी नाईस हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि लोकप्रिय कामगार नेते विशाल भदरगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्यामध्ये कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन भविष्यामधील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात आली। या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याबरोबरच गेल्या वर्षभरात संघटनेचे जोमाने काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता। यावेळी संघटनेचे काम जोमाने पुढे नेण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन कष्टकरी शेतकरी नागरिक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी परिवर्तन कामगार सेना सदैव तत्पर असल्याचं आपल्या प्रास्ताविकातून महिला पदाधिकाऱ्यांनी मांडलं। सातपूरला गेला होता। आज दुसरा वर्धापन दिन संघटनेत येऊन मला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होतोय आणि संघटनेमध्ये जे आहेत कार्यकारी सगळे आपले जितू भाऊ देवरे, अशोकजी तांबे, यशवंत आहेत, सगळे जे सहकारी आहेत त्यांनी जे संघटनेची जी सगळी धुरा माझ्याकडे दिली ते सांभाळून 1 वर्ष पूर्ण होत आहे। आपली संघटना परिवर्तन कामगार सेना संघटना ही जी कामगारांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण नेहमीच कार्यरत आहोत। शेतकरी, शेतमजूर, बांधव, महिला भगिनी यांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतात ते आपण सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो। मागच्या जे 2-3 वर्षापूर्वी बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार मजूर यांचा जो भ्रष्टाचार झाला होता तो मागे उघडकीस आणून जे आपल्या संघटनेतर्फे आपण बऱ्याचशा कामगारांना भांडी वाटप वगैरे ते सगळे आपल्या संघटनेतर्फे आपण केले। मागे जुलैमध्ये जो अवकाळी पाऊस आला होता त्या पावसाळ्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी पूर्ण नाशिक जिल्ह्यामधनं कपडे, भांडे जे काही असेल सगळ्यांची देणगी करून जवळजवळ 1 ते 2 ट्रक आपण त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण पाठवले होते। संघटनेचं संघटित होणे हे सर्वात महत्त्वाचं असतं संघटनेचं। आजही अनेक प्रश्न आहेत जसं शेतकऱ्यांसाठी खूप वेतनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, कामगारांचे हक्क आहे, महिला कामगारांची सुरक्षता महत्त्वाची आहे, सामाजिक परिवर्तन ही काळाची गरज आहे, संघटनात्मक बदल संघटित होऊन जो हा आपला विचार आहे ते आपली परिवर्तन कामगार संघटनेची धुरा सगळ्यांनी म्हणून आपण पुढे न्यावी हीच अपेक्षा करते। आज या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांनी संघटनेच्या गेल्या 2 वर्षातील प्रवासाचा आढावा घेत असंघटित आणि संघटित कामगार, शेतमजूर, शेतकरी आणि महिला भगिनींच्या हक्कासाठी परिवर्तन कामगार सेना सदैव तत्पर असून येणाऱ्या काळात कामगारांच्या हितासाठी आमचा लढा अधिक तीव्र करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला। कामगार म्हणतो ना त्याच्यामध्ये जवळपास 850 ते 1000 लोकांना आतापर्यंत परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी लाभ मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलोय। आता निश्चितच काही ठिकाणी आपण कमी पडलोय इन द सेन्स पूर्ण जिल्हा आहे आणि जिल्हाभरात फक्त एकटा माणूस नाही बघू शकत, तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना संघटित होऊन काम करावं लागतं। एखाद्या वेळेस एखाद्या तालुक्याला थोडा लेट नाही मिळतो, एखाद्या तालुक्याला थोडा लवकर नाही मिळतो, पण काम आपण सातत्याने 100% सगळ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर कोविडमध्ये तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस आत्ताही 2 मिनिटं फक्त आवडतोय मी पण त्याच नंतर कोविडमध्ये स्ट्रीट वेंडर तुम्हाला माहिती असते, रस्त्यावरती भाजीपाला विक्रेत्या महिला जे भाजीपाला विकतात, शेवटी व्यवस्था कोणी एक चालवत नाही आणि हे सगळे त्रस्त असताना कोणीच बोलायचं नाही। किमान जेव्हा हा इतिहास लिहिला जाईल सर, जेव्हा कधी भविष्यात 1950 किंवा अजून 2050 किंवा त्याच्या पुढे जेव्हा किमान आपल्याच्या 5000 लोकांचे नाव असतील की असे काही पागल होते ते फक्त बोलत फिरायचे रस्त्याने आणि त्याचा आनंद आहे आम्हाला, कारण बोलणार कोणीच नाही। मी म्हटलो ना जिवंत आहेत ना, प्रेत आहोत का आपण?
प्रेत काहीच करत नाही, नुसतं शांत असं पडलेलं असतं. त्याला भावना नाही, काय नाही, काय नाही. पेट्रोल महाग झालंय, गॅस महाग झालाय, महागाई आहे, काहीच नाही. आपण जिवंत माणसं आहेत आणि याचा सर्वाधिक फटका आणि झळ ही आपल्यासारख्याला बसते. लक्षात घ्या, शासनाच्या एका एका निर्णयाचा फायदा आणि नुकसान हे सर्वसामान्यालाच भोगावं लागतं. आता युद्ध कोणाचं चालू आहे? कुणाचं चालू आहे? बरोबर, विदेशात चालू आहे. तिकडं त्रास कुणाला आहे? आमचे एलपीजी रिक्षावाले बांधव बिचारे बंद झालेत, आता त्यांना एलपीजीच नाही मिळत. त्याचबरोबर आमचे गॅस ग्रामीण ठिकाणी नाही मिळत आता. त्या दिवशी काल बोलले तुम्ही, किती रुपयाला गॅस आणला? 1500 रुपयाला. तुम्ही भाजपला मतदान नव्हतं केलं का? करा, तुमच्यासाठी सिलेंडर कमी मिळेल. वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या. आणि या व्यवस्थेच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला संघटित होऊन लढावं लागेल. आम्हाला 1500 रुपयावर लाचार व्हायचंय का? नाही ना. 1500 रुपये किती दिवस तुम्हाला येतात का? 1500 रुपये किती दिवस खर्च, किती दिवस जातात ते? आता भविष्यात सरकार असं करेल की तुम्हाला 1500 रुपये एक सिलेंडर देईल म्हणून तुमचे पैसे कट जातात, वरतून तुमच्याकडून एक 500 असतील. मुलांच्या शिक्षणाची फी, हे सगळं आहे ना, लक्षात घ्या, आपल्या समजण्याच्या पलीकडचा खेळ, सगळ्यांच्या समजण्याच्या पलीकडचा खेळ. ह्या देशाची जी सेनेच्या माध्यमातून आपण मोठ्या ताकदीनं लढणार आहोत, लढाई उभी करणार आहोत. पुन्हा एकदा परिवर्तन कामगार सेनेच्या या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम शेतमजूर कामगार यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि खास करून चांदवड, देवळा, मनमाड, सुरगाणा विविध भागातून एखादं नाव राहिला, निफाड नाव राहिला असेल तर सॉरी काय, सगळ्या ठिकाणी आलेल्या आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत आणि आभारही व्यक्त करतो. कारण आपण एखाद्या चळवळीशी सोबत आहोत याचा अर्थ आपण जिवंत आहोत. आणि हे जिवंत असल्याचं लक्षण आहे संघटित होणं. म्हणून आपल्याला येत्या काळात संघटित होऊन आपला लढा आणखी तीव्र करायचा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सोहळ्यानं नाशिकच्या कामगार चळवळीमध्ये एक नवा उत्साह भरला असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी परिवर्तन कामगार सेना आता नव्या जोमानं मैदानात उतरणार असल्याचं चित्र दिसत असून या सोहळ्याला नाशिक जिल्हा आणि परिसरातील राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून कामगार चळवळीला पाठबळ दिलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिगवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुशीला प्रभाकर पवार, सामाजिक कार्यकर्ते कांचन जाधव, नाशिक शहर अध्यक्ष सुनंदा विस्पुते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी दिलीप वाघ, सुखदेव बागुल, माधव यशवंते, केदुजी भोई, अशोक तांबे, जितू देवरे, सोपान पालवे, प्रशांत जाधव, सुदाम भोये, श्रावण भोये, सुप्रिया घारे, किसन गायकर, पंडित खताळे यांच्यासह सातपूर, अंबड, सिन्नर या औद्योगिक वसाहतीमधील कामगार मोठ्या संख्येनं सोहळ्याला उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.